ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ व माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा। आज UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा CDS 2 2025 ही भरती निघालेली आहे। जाहिरात क्रमांक आहे 11/2025 CDS 2। एकूण पदसंख्या आहे 453 जागा आहेत। पदाचे नाव आहे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा CDS। ही एक संरक्षण क्षेत्रात अधिकारी होण्याची सुवर्ण संधी आहे व जे पण विद्यार्थी अधिकारी होण्याची इच्छा आहे ते विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात। पदाचे नाव आहे भारतीय भूदल मिलिटरी अकॅडमी डेहराडून 161 DE। पदसंख्या 100 आहे। भारतीय नेव्हल अकॅडमी एजिमाला 26 पदसंख्या आहे। हवाई दल अकॅडमी हैदराबाद 32 पदसंख्या आहे। ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी पुरुष चेन्नई 276 पदसंख्या आहे व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी महिला चेन्नई 19 पदसंख्या आहे। अशा एकूण 453 पदांसाठी ही भरती निघालेली आहे। सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक 1 साठी तुम्हाला पदवीधर कोणत्याही शाखेचा उमेदवार अर्ज करू शकतो। पद क्रमांक 2 साठी तुम्हाला इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे। पद क्रमांक 3 साठी तुम्हाला फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स +10+2 पदवी आवश्यक आहे किंवा इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे व पद क्रमांक 4 व 5 साठी कोणताही पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात। सदर अर्ज करत असताना वयाची अट ही पद क्रमांक 1 व 2 साठी उमेदवाराचे वय हे 2 जुलै 2002 ते 1 जुलै 2007 दरम्यान जन्म झालेला असावा। पद क्रमांक 3 साठी 2 जुलै 2002 ते 1 जुलै 2006 दरम्यान उमेदवाराचा जन्म झालेला असावा व पद क्रमांक 4 व 5 साठी सेम 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2007 दरम्यान ज्या पण विद्यार्थ्यांचा जन्म झालेला आहे असे सर्व विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज करू शकतात। सदर ही सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी असल्यामुळे तुम्ही नोकरीचे ठिकाणे ऑल इंडियामध्ये आर्मी, नेव्ही व एअरफोर्स या कोणत्याही त्यांच्या सेंटरला तुमची नियुक्ती होऊ शकते। ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला परीक्षा फी ही जनरल व OBCसाठी 200 रुपये आहे व SC ST व महिलांना कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे। सदर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 जून 2025 पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे व लेखी परीक्षा 14 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे। महत्त्वाची लिंक सदर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेली drivegoogle.com फाईल या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सदर भरतीविषयी सविस्तर माहिती भेटेल व तिथं तुमची शैक्षणिक पात्रता अर्ज कशा प्रकारचे करायचे हे सर्व माहिती भेटल्यानंतर तुम्ही पूर्णपणे वाचून घ्या नंतरच या भरतीसाठी अर्ज करा। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला upsconline.nic.in या वेबसाईटला जाऊन प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे। नंतर तुम्हाला एक लॉग इन ID पासवर्ड प्राप्त होणार आहे। तो लॉग इन ID पासवर्ड घेऊन तुम्ही पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे व एक्झाम फी पेड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे व त्या फॉर्मची एक प्रिंटआउट तुमच्या भविष्यासाठी एक प्रिंट काढून ठेवायची आहे। ही सर्व सविस्तर आहे। सदर UPSC ही पूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला upsc.gov.in या वेबसाईटला UPSC विषयी सर्व माहिती भेटेल। सदर ही एक ऑफिसरसाठी भरती निघालेली आहे व खूपच चांगल्या प्रकारे एक सुवर्ण संधी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घ्यावा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा। धन्यवाद।